सोलापूर शहरात बहुचर्चित व्यक्तिमत्व श्रीनिवास संगा यांच्यावर MPD कायद्यान्वये कारवाई करा म्हणून 54 दिवसापासून बालाजी नल्ला यांनी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत आंदोलनासाठी बसले आहे। सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की श्रीनिवास संगा यांच्यावर अनेक सराईत गुन्हे दाखल असल्याने 2018 साली MPD कायद्यान्वये स्थानबद्धची कारवाई देखील झाली होती। हेच मागणी घेऊन बालाजी नल्ला हे गेल्या अनेक दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहे। आज त्यांच्या आंदोलनस्थानी एका व्यक्तीने त्यांचा आंदोलनाचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला व तसेच आंदोलनकर्ता बालाजी नल्ला यांना धमकावला। या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज जे आपला या ठिकाणी जे आपण आंदोलनासाठी बसलो होतो ते बॅनर फाडण्याचा प्रयत्न झाला आणि बॅनर फाडला गेला, त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय? मी बालाजी नल्ला, आज मी 11/4/2025 पासून आज 54वा दिवस आहे उपोषणाला बसलेला आहे आणि आज 54वा दिवस वेगवेगळ्या प्रभावापासून मला दबाव आणण्याचा प्रयत्न करायला आज सराईत गुन्हेगार श्रीनिवास संगा यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्या उपोषणच्या ठिकाणी येऊन मला जीवे मारण्याचा आणि बॅनर पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी। सध्या जे तुम्ही ज्या माणसाच्या विरोधात आंदोलन करत आहे त्याच्याबद्दल तुम्ही आंदोलनाचा विषय काय घेतलेला आहे? आंदोलनाच्या विषयाबद्दल मला जरा खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचे प्रयत्न केलेले आणि खोट्या गुन्ह्यात मी 4 महिना 4 दिवस जेल भोगून आलेला नाही। आज जे तुम्ही आंदोलन ठिकाणी बसलेला आहे त्या आंदोलनाची प्रमुख मागणी काय तुमची? त्याला मुख्य अंतर्गत MPDची कारवाई व्हावं म्हणून मी इथं बसलेला आहे। आजच्या ठिकाणी तुमच्यावरती जे हल्ला झाला किंवा ते बॅनर फाडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर तुमची पोलीस प्रशासनाला काय मागणी आहे? काय मागणी नाही, त्याच्यावर श्रीनिवास संघा जो कार्यकर्त्याला त्याला पाठवून दिला ना त्याच्यावरती कारवाई व्हावं म्हणून हे केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे मी तिथं। मला काय काय बोलत आहे इथं आल्यानंतर? तुमच्यासोबत काय बोलणं झालं का त्या माणसाचा? ज्या माणसाने तुमचं जे बॅनर नाही इथं आला ते बालाजी नल्ला कोण आहे म्हणलं तर ना मग बालाजी नल्ला मीच आहे म्हणलं तर ना डायरेक्ट अंगावर आला आणि बॅनर पाडण्याचा प्रयत्न केला आणि बॅनर प्रयत्न केला म्हणलं तर तुला खल्लास करतो, तुला चाकूला वार करून तुला संपून टाकतो, तू कुठल्या रस्त्याने जातो आणि कुठले ते आम्हाला सगळं तुझ्यावर वाच ठेवलेलं आहे, तू कुठं काय करतो ना आम्हाला सगळं माहिती हे होते पण तुला सोडणार नाही म्हणलं। आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसले होते, या ठिकाणी जे तुमच्यावर हल्ला झाला किंवा ते बॅनर फाडण्याचा प्रयत्न झाला, तुमची शासनाला किंवा प्रशासनाला मागणी काय असणार आहे? त्यावरती श्रीनिवास संघावरती MPDची नाही तर मुख्य अंतर्गत कारवाई व्हावं।